जय भीम जय संविधान. मी प्रमोद मधुकर कदम, माजी सरपंच तिळवणी. आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील सर्व अनुसूचित जातीतील घटकांना विनंती करतो की राज्य शासनानं अबकड उपवर्गीकरण या संदर्भात जे अभियान चालवलेलं आहे त्या अभियानाच्या विरोधात आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन आम्ही जाहीर करत आहोत की राज्य शासनाने अबकड वर्गीकरण जे केलेलं आहे ते ह्या अनुसूचित जातीच्या घटकातील जातींना विभागण्यासाठी केलेलं आहे असं आमचं मत आहे. आणि त्यासाठी अनुसूचित जातीतील घटकांनी सर्व जातींनी या उपवर्गीकरणाला विरोध करावा, जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये जी तरतूद केलेली आहे अनुसूचित जातीच्या घटकांच्या आरक्षणासाठी, ते आरक्षण संपवण्याचा घाट या सरकारनं केलेला असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. त्यामुळे अनुसूचित जातीतील घटकांनी एकत्र येऊन 59 जातीच्या ज्या आहेत त्या जातींनी एकत्र येऊन हा लढा दिला तर 100% महाराष्ट्र शासनाला आपण नमवल्याशिवाय राहणार नाही. यासाठी रविवार दिनांक 24 रोजी तिळवणी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथे अनुसूचित जातीच्या सर्व घटकातील जातींची बैठक या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने आयोजित केलेली आहे. त्या बैठकीला अनुसूचित जातीतील सर्व जातींनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती दाखवून आपलं विचार त्या ठिकाणी सांगावेत, जेणेकरून आपल्याला राज्य शासनाकडे हा मोठ्या प्रमाणात लढा उभा करावा लागेल. जय भीम. सर्वांना सप्रेम जय भीम जय संविधान. मी ॲडव्होकेट महेश बाबासाहेब कांबळे. राज्य सरकारच्या वतीनं उपवर्गीकरणचं जे या ठिकाणी समिती नेमलेली आहे आणि अनुसूचित जातीतील अ ब कड वर्गीकरण करण्यास समिती या ठिकाणी जो अभ्यास अहवाल या ठिकाणी मागवलेला आहे राज्यभरातून, तर या माध्यमातून जर आपण पाहिलं तर अनुसूचित जातीमध्ये अ ब कड वर्गीकरण करून कुठेतरी जातीय सलोखा या ठिकाणी बिघडवण्याचा प्रयत्न या राज्य सरकारकडून सुरू आहे. आणि मूळ संविधानाचा जो हेतू आहे आर्टिकल 14चा सर्वांना समान त्याची या ठिकाणी वागणुकीला कुठेतरी छेद देण्याचा प्रकार या माध्यमातून होणार आहे. त्यामुळं या अनुसूचित जातीतील सर्व घटकांमध्ये जे काही अ ब कड वर्गीकरणाचं या ठिकाणी जो काय राज्य सरकारकडून घाट घातलेला आहे तर त्याला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध हा या ठिकाणी होणं गरजेचं आहे. नसेल तर कदाचित भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वादविवाद आणि जातीय मध्ये अंतर वाढण्याची दाट शक्यता या माध्यमातून निर्माण होणार आहे. तरी या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं उपवर्गीकरण विरोध कृती समिती या ठिकाणी स्थापन करून जयसिंग तात्या असू देत किंवा प्रमोद कदम साहेब असू देत, ॲडव्होकेट चिंतामणी कांबळे साहेब असू देत, डॉक्टर उदय कांबळे साहेब असू देत, त्याचबरोबर ॲडव्होकेट भीमसेन राजमाने साहेब असू देत, या सर्वांच्याच पुढाकारातून या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी कृती समिती या ठिकाणी स्थापन झालेली आहे. आणि उद्या रविवार दिनांक 24 तारखेला सायंकाळी 5 वाजता तिळवणी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी अनुसूचित जातीतील सर्वच या ठिकाणी 59 जातीतील वर्गांना सर्वांना या ठिकाणी आम्ही जाहीर आवाहन करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं, आपले विचार या ठिकाणी मांडावेत. त्याचबरोबर या ठिकाणी या राज्य सरकारच्या उपवर्गीकरणासाठी विरोध म्हणून या ठिकाणी ठोस कार्यक्रम, ठोस कृती या ठिकाणी तयार करण्याकरता सर्वांनी एकत्र या ठिकाणी यावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो. जय भीम. मी ॲडव्होकेट भीमसेन कांबळे, पट्टण कोडोली. आज या ठिकाणी अनुसूचित जाती अबकड उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीनं जे महाराष्ट्र शासनानं अनुसूचित जातीमध्ये अबकड करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यानुसार त्यांनी बदल कमिटी स्थापन केलेली आहे असं त्यांनी सांगितलेलं असून त्या बदल कमिटीचा अहवाल त्यांनी सार्वजनिकरित्या प्रसिद्ध केलेला नाही. तसेच यामध्ये ज्या हरकती मागवलेल्या होत्या त्यामध्ये विरोधात हरकती भरपूर आलेल्या आहेत. तथापि हे पूर्ण वर्गीकरण थांबवण्याकरता आम्ही कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी कृती समिती यांच्या वतीनं तिळवणी येथे ह्या वर्गीकरणाला विरोध करण्यासाठी दिनांक 24/5/2026 रोजी भव्य अशी मीटिंग आयोजित केलेली आहे. तर या सदर मीटिंगीस अनुसूचित जातीमधील 59 जातींनी उपस्थित राहून आपली मतं नोंदवावी. जय भीम जय संविधान. सर्वांना जय भीम. मी डॉक्टर उदय कुमार कांबळे. जो महाराष्ट्र शासनाने अबकड अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करण्याचा जो घाट घातलेला आहे, राज्य शासनाला कोणतेही अधिकार नसताना राष्ट्रपतीला अधिकार जे आहेत त्यांचं हे डावलून हे महाराष्ट्र राज्य शासन आणि देवेंद्र फडणवीस जे कृत्य करत आहेत त्याच्या विरोधात कोल्हापूर जिल्हा कृती समिती यांच्या वतीने आपण तिळवणी येथे रविवारी
एक कृती समितीच्या वतीने मोठा मेळावा घेऊन जे यांनी महाराष्ट्र शासनाने अबकड उपवर्गीकरण करण्याचा जो घाट घातलेला आहे त्याला तीव्रतेने आपण विरोध करायचा आहे. आणि या फडणवीस सरकारांचं डोकं ठिकाण्यावर नसल्यामुळं त्यांना हा विरोध दर्शवून पूर्ण महाराष्ट्र कानाकोपऱ्यातून विरोध करून त्या देवेंद्र फडणवीसचं डोकं ठिकाण्यावर आणूया आणि हे उपवर्गीकरण आपण थांबवण्याचा प्रयत्न करूया. जय भीम. आदरणीय प्रमोद कदम साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि जयसिंग कांबळे साहेब यांच्या संयोजनाखाली आम्ही जनजागृती करतोय. खरं तर कुठल्याच जातीला यामध्ये आमचा विरोध असायचं कारण नाही. सगळ्याच जाती आपण एकच आहोत आणि आपल्या सगळ्यांची मोठ ही एकत्र असली पाहिजे. भावी संघर्ष मोठा आहे. एक तर अलीकडच्या काळामध्ये कदम साहेब जे मागासवर्गीय नाहीत ते डुप्लिकेट आणि खोटे दाखले काढून आज इलेक्शन लढवत आहेत, आरक्षण लढण्याचा प्रयत्न करतायत. आणि त्यातच जर आमच्यात पुन्हा वर्गीकरण झालं तर आमची ताकद कमी होणार आहे आणि या बाहेरच्या लोकांचं त्यामध्ये लाभ होणार आहे, फावणार आहे. आणि अशा वेळी आपण सगळ्या जातींनी एकत्रित येऊन यासाठी आपण लढलं पाहिजे. वास्तविक हा लढा आपण आरक्षण लढणाऱ्यांच्या विरुद्ध लढला पाहिजे. पण आपल्यातच आज या पद्धतीनं भांडणं लावून हे जे राज्य शासन करत आहे हे थांबलं पाहिजे. यामध्ये फडणवीसांना मी आवाहन करतो की त्यांनी हे त्वरित थांबवावं आणि या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा एकदा जी काही न्यायालयीन लढाई लढता येईल ती या सर्व 59 जातींच्या वतीने लढावी असे आवाहन करतो. आणि या अनुषंगाने जनजागृती होण्यासाठी आम्ही रविवारी तिळवणी या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वच पुढाऱ्यांना, नेत्यांना, 59 जातीमध्ये जे काम करतायत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्या सर्वांना, युवकांना मी आवाहन करतो की त्या दिवशी आपण उपस्थित राहू आणि आपल्या सर्वांच्या एकीचा हा जो ताकद आहे जी बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून घालून दिली आणि आपल्या सर्वांना एकत्रित ठेवून एक मोठा दबाव गट इथल्या सत्ता दिशांवर तयार करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर केलं. त्या सगळ्यांची एकी यामध्ये जिवंत राहिली पाहिजे आणि इथून पुढच्या काळात येणाऱ्या पिढ्यांनाही त्या एकीचं बळ मिळालं पाहिजे. यासाठी आपण या मेळाव्याला यावं. रविवारी तिळवणी या ठिकाणी आपण सर्वांनी संध्याकाळी 5 वाजता प्रमोद कदम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, संयोजनाखाली आणि त्यांच्या स्वागताध्यक्ष पदाच्या याच्यामध्ये आपण हे या सगळ्या मेळाव्याला आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं अशी मी सर्वांना आपल्याला आवाहन करतो. येणारा काळ मोठा अडचणीचा असणार आहे. त्यासाठी आपण सर्वांनी अनुसूचित जातीतील लोकांनी एकत्रित राहणं गरजेचं आहे. शेड्यूल्ड कास्टने एकत्रित राहणं गरजेचं आहे. त्यामध्ये भेदभाव असता कामा नये यासाठी म्हणून हा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्रित यावं अशी मी आपल्याला आवाहन करतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. जय भीम. मी जयसिंग बापू कांबळे, रुईगावचा माजी सरपंच. आज हे पत्रकार परिषद घेण्याचं कारण की अनुसूचित जाती उपवर्गीकरण अबकड या कृती समितीच्या वतीने आजची मीटिंग आयोजित केलेली आहे. ह्या मीटिंगसाठी उपस्थित आदरणीय तिळवणगावचे माजी सरपंच आदरणीय कदम साहेब, आपल्या इंचलकरंजी बार असोसिएशनचे सदस्य ॲडव्होकेट महेश कांबळे साहेब, आपले चिंतामणी कांबळे साहेब, वकील साहेब, ॲडव्होकेट भीमसेन कांबळे साहेब, तसेच आमच्या संघटनेचे तालुका अध्यक्ष आदरणीय उदय कांबळे साहेब, आपल्या अत्तिगिरे गावचे डेप्युटी सरपंच, माजी डेप्युटी सरपंच आदरणीय सूर्यवंशी साहेब, आपल्या चंदूरगावचे उद्योजक आदरणीय विनोद कांबळे साहेब, आपल्या संघटनेचे कार्याध्यक्ष आदरणीय यशवंत कांबळे साहेब, आपल्या संघटनेचे पदाधिकारी आदरणीय जयसिंग तराळ साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. की खऱ्या अर्थानं उद्या रविवारी 24 तारखेला सायंकाळी 5 वाजता आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं आरक्षण उपवर्गीकरणासाठी विरोध करण्यासाठी आपण ह्या पूर्ण जिल्ह्यातून सर्व 59 जाती त्यांना एकत्र करण्याचं काम आपण करत आहोत. की खऱ्या अर्थानं ज्या हेतूनं बाबासाहेबांनी संविधानामध्ये जे संविधान 59 जातींना समूहाला संविधान दिलं आणि आज हे जातीवादी सरकार की खऱ्या अर्थाने या संविधानामध्ये फाटाफूट पाडून 2 जातीमध्ये वाद निर्माण करून संविधान इसकटण्याचं काम करत आहे. त्याचा जाहीर निषेध आमच्या संघटनेच्या वतीनं आम्ही करतोय. की खऱ्या अर्थाने या सर्व जाती, तळागाळातील गरीब सर्वसामान्य माणूस एकत्र राहायला पाहिजे हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं. आणि त्या पद्धतीनं 75 वर्ष त्या पद्धतीने चालत असताना सुद्धा आज हे भारतीय जनता पार्टीचे सरकार संविधान बदलण्याच्या नादात की समाजामध्ये फूट पाडून 2 समाजामध्ये दरी निर्माण करण्याचं काम करत आहे. त्याला विरोध करण्यासाठी उद्याच्या रविवारी सर्व
संविधान मानणाऱ्या सर्व लोकांनी नागरिकांनी उपस्थित राहून या लढ्याचं स्वरूप वाढवावं आणि कसल्याही परिस्थितीत हा उपवर्गीकरणाचा लढा यशस्वी करून हे संविधान राखण्याचं काम करावं एवढीच कळकळीची विनंती करतो आणि मी रजा घेतो. जय भीम. जय भीम. मी संदीप सूर्यवंशी यात्रेगावचे माजी उपसरपंच. खरं तर शासनाने अबकडे घातलेला हा वर्गीकरणचा घाट याच्या विरोधात जी बैठक होणार रविवार दिनांक 24 रोजी संध्याकाळी बैठक होणार आहे, त्या बैठकीला आपण सर्वांनी उपस्थित राहावं. कारण गावागावामध्ये जो 59 जाती समाज आहे, गावागावामध्ये हातात हात घालून काम करत आहे आणि हे शासनाला कुठेतरी बघवणं झालं की या समाज एवढ्या 59 जाती असून एकत्र कसे राहतात, कुठेही अन्याय झाला तर या एकत्रित होऊन आंदोलन करत असतात. यांच्यामध्ये कसं भेदभाव होईल, यांच्यात कशी फूट पडेल याचा घातलेला हा घाट शासनाने बरोबर निषेधार्थ आहे. आणि यासाठी 59 जातीतील जातीतल्या सर्व पुढाऱ्यांना, सर्व कार्यकर्त्यांना आम्ही विनंती करतो की रविवारी या मिटिंगसाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे आणि या वर्गीकरणाच्या याला विरोध करावा अशी आम्ही मागणी करतो.